स्टार्ट. नमस्कार, मी शीतल तुरकणे गोगलगाववरून बिलॉंग करते. रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमार्फत मी हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करते. गरज काळाची ओळख आयुर्वेदाची हे अभियान आम्ही राबवत आहोत. आज आपण आलो आहे पडेगाव येथे, तालुका कोपरगाव. इथे आपण या बाबांना अमृत ज्यूस दिले होते आणि आर्थो दिली होती. तर अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा बाबा तुमचं अगोदर. बी शिंदे, राहणार राहणार पडेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. बरं. बाबा तुम्हाला अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर काय त्रास होता? मला अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर म्हणजे कमरेचा मणक्याचा त्रास होता, कमरेचा त्रास होता आणि संडासचा प्रॉब्लेम होता. तर त्याच्या मी अमृत ज्यूस घ्यायला आणि ती आर्थोची गोळी घ्यायला लागल्यापासून मला बराचसा फरक पडला. म्हणजे आता जवळ एक कोर्स पूर्ण झाला. तर कोर्समध्ये मला कमरेचा जवळजवळ 70-75% फरक पडला. काही दुखत नाही. गाडीवर जर गेलो तर माझं कंबर दुखायचं, ते काही दुखत नाही. त्याच्यामुळं मला त्याची खात्री पटलेली आहे. तर अजूनही मी अमृत ज्यूस आणि आर्थोची गोळी घेत आहे. मग आता तुम्ही लोकांना काय सांगाल, काय संदेश द्याल? अमृत ज्यूस कसं आहे? अमृत ज्यूस पण एवढंच आहे का ते किमतीच्या मानानं मला ते थोडंसं महाग वाटतं, पण काय हरकत नाही, घ्यायला काय हरकत नाही. पण गुण येणार म्हणजे येणार. आपण दवाखान्यात पुष्कळ पैसे घालतो, याच्याकडे खर्च झाले तरी काय हरकत नाही असं. म्हणजे बघा, बाबांचं म्हणणं आहे जरी महाग असलं पण गुण महत्वाचा आहे. पैसे किती खर्च झाले तर जिथं गुण येईल तिथं ते घेतलंच पाहिजे. आयुर्वेद हे केलंच पाहिजे. असं बाबांना एकदम छान रिझल्ट आलेला आहे. कमरेसाठी म्हणजे अक्षरशः त्यांनी गाडीवर जर गेले तर त्यांचं खूप कंबर दुखायचं, त्यांना सकाळी उठता पण येत नव्हतं. आणि आज आपल्या अमृत ज्यूसनी त्यांना 70 ते 75% गुण आलेला आहे आणि ते पुढचा कोर्स पण कंटिन्यू करताय. धन्यवाद. धन्यवाद.